नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र। चला आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूच आपण। तर आज मी उठलेलो आहे सकाळी 7ला उठलेलो आहे। तर सगळं फ्रेश होऊन अंघोळ करून आता वाजले 10। तर पूजापाठ सगळं करून तयार झालेलो आहे आणि आता थोडा बाहेर जाऊन आलेलो आहे सोबत। आज वातावरण तर असं आहे की काय ऊन पडायले की ढगाळ वातावरण पण नाही, काय नाही त्या दिवशी सारखं। माग जसं पडायले तसं आता ऊन आहे बाहेर, तुम्ही बघू शकता। आता कडक ऊन आहे आणि असं ऊन तर चांगलं वाटत नाही। जे पण नवीन जुळत आहेत आपल्या ज्या चॅनलला, तर ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि माझे रोज रोज असे व्हिडिओ येत राहतील, 1-2 दिवसात म्हणजे डेली असे समजा चलत राहतील। तर जसा वेळ भेटेल मला तसा, तर कधी कधी आपण डेली पण चालू करू हळूहळू। तर कारण की मी आधी हिंदी मधून ब्लॉग तयार करत होतो, त्याच्यामुळे मला थोडं बोलण्यामध्ये कन्फ्युज व्हायले। कारण की मी जसा कॅमेरा उचलला, मोबाईल उचलला की तसं माझ्या तोंडातून हिंदी निघायली। कारण की आहे तर मराठी, पण हिंदीचं जे व्हिडिओ बनवायची सवय पडली होती ती अजून गेली नाही। त्याच्यामुळे माझे थोडे हिंदीचे शब्द निघतात, त्याच्यामुळे मी पुन्हा कट करतो, पुन्हा चालू करतो। त्याच्यामुळं आता एक वर्षानंतर 1.5 वर्षानंतर एवढी डायरेक्ट मी ते परवापासून चालू केला ब्लॉग, त्याच्यामुळं मला थोडं अडखळल्यावानी होते। तर त्याच्यामुळे मी अजून इम्प्रूव्ह करायला बघायलो। आणि एंटरटेनमेंटसाठी चिंटू पण नाही इथं, कारण की चिंटू गेला त्याच्या घरी त्या दिवशीच। तर चिंटू नाहीये म्हणून चिंटू खूप मोठा झालेला आहे। त्या मागच्या ब्लॉग मध्ये फक्त वाढदिवसाचा होता, तर तेव्हापासून टाकला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला चिंटू दिसलाच नाही। तर चिंटू खूप चांगला झालाय आता, आणि चिंटू आता काही दिवसात येईन, नाही तर बघूत आपण त्याला आणायचा प्रयत्न करूत, आपण तुम्हाला दाखवू चिंटू कसा दिसायला, त्याच्या पण ब्लॉग तयार करूत आपण चांगले। चिंटू दिसन त्याच्या। मित्रांनो आता वाजले 4:30 आणि मी आलो आहे गच्चीवर। आता बसलो होतो थोडा वेळ झाला, असं काम चाललं इथं म्हैशी, आणि पूर्ण सूर्य गेला आता, नाही तर आतापर्यंत खूप ऊन राहते। त्याच्यामुळं झोपलो होतो मी, आता थोडा वेळ झाला आता उठलो होतो आणि मस्त चांगलं वाटायला, कारण की ऊन नाहीये म्हणून। आता इथे सूर्य, आणि आता 6 वाजेपर्यंत ऊन राहिले आता। वातावरण मस्त इथं, कारण की हिरवळ जास्त असते, त्याच्यामुळे चांगलं वाटते मला जास्त। सगळीकडे शांत वातावरण, चिमण्याचा चिवचिवाट व्हायला। आणि थोड्या वेळाने जाणार आहे मी आता प्रणवकडे जाणार आहे, आणि नंतर आता चाललो प्रणवकडे। चला मित्रांनो, आलो आता मी प्रणवच्या घरी आलो। मित्रांनो फिरायला प्रणव बोलायला। एवढा हायटेक टाइम एक तुला असं सांगतो ते बरं थांब। आलो आपण मित्रांनो, प्रणव आलाय, महेश आलाय, सगळे आले। आता पेट्रोल टाकून आलो मित्रांनो, रितेश पण आलाय आणि सगळी आली। तर आज न्यायची म्हणून सोबत कुठं गेले ना जगन्नाथपुरीला। ते कोण गेले? तिच्या पण गेले काय? मला असं काही 8ला मेसेज करतोय, तू पण त्याच्या सोबतच चला म्हणलं। नाही भाऊ आपलं हे रव्या कठाळा रव्या काय परेशान करता रे बच्चों को। आला कठाळ्या आणि आला शिंगावर घेईन आपल्याला। अरे भाऊ ते हे बघ इथपर्यंत तुमच्याकडे येऊ लागलं, इथपर्यंत केवढा कठाळ्या आहे ते, कठाळ्या आणि कठाळी। टी शर्ट घालते की व्हायला नाही म्हणलं तरी 5-6 वर्ष झाले टी शर्टला। फरशी पुसते सकाळी रात्री घालते, कम्फर्टेबल म्हणते। आला हिवाळा, थोडी तब्येत सांभाळा। आलेले सगळे तुमचे किरायदार असून तुम्हाला देईन आम्ही, कुठं अध्यक्ष असं काहीतरी समजून घेत जाय ना। समजत नाही कसं करावं सांगा बरं मंडळी तुम्ही तरी आता।